किती कोंबड्या होत्या ना? 2. भरपूर भेटी बस झाली 2-3 किलो. हो वाट बघून हे बघा, हे आहेत माऊली बाचे देव. हे कोण बाचे? हे 2 आहेत आणि हे बघा, हे 2 आहेत. हे बघा, यांचं एक वैशिष्ट्य आहे, हात ठेवला तर ते हलतो, पण इतका नदीला पाणी आला तर ते जागेवर हलत नाही. हे बघा, साईडला एवढी मोठी मोठी झाडं वाहून येतात, पण ते जागेवर हलत नाही पाण्याने. काय असेल हे बघा. आज आम्ही त्यांची पूजा केली आहे. हे 2, हे बघा, हे मावले आणि हे बाचे, मामा बाचे, आणि ह्या त्यांच्या 2 बायका, असे पूर्वीची माणसं म्हणतात. मोठे मोठे दगड या पाण्याच्या जोराने वाहून जातात, पण हे 1 इंचसुद्धा जागा हलत नाही. काय कमी असेल? आपण म्हणतो की दगडामध्ये देव नसतो, पण बघा, तुम्हीच बघा कुठे आहेत ठेवलेले आहेत. हे बघा, पण ते जागेवरून सुद्धा हलत नाहीत. बघा, हा साईडला झाड आहे, ते बघा, त्या झाडाच्या इतका वरती तेवढा पाणी येतो, तरी सुद्धा ह्यानं जागेवर हलत नाही. बघा पाणी. आम्ही या नदीला मानधन धरला होता, तर आज आम्ही तो निवेद द्यायला आलो आहोत. हे बघा, हे आमचे मोरे बाबा निवेद देणार आहेत. बाबा, इथे एकूण किती वाड्या भरल्या जातात? 14 वाड्या. 14 वाड्या भरल्या जातात. तुम्हाला दाखवतो कशा वाड्या भरतात. गावच्या देवाला किती असतात वाड्या? गावच्या देवाला 5 आणि इथे बाकी सगळ्या मग गाव इतर. इथे असे एकूण 14 वाड्या भरल्या जातात. 4 आणि बाकी सगळे इतर रानातल्या. तुम्हाला दाखवतो कशा वाड्या भरल्या जातात ते निवेदाच्या. आज काहीतरी पोरांना जरा हौस करून दे आणि काय असेल ते किती झाली ते माफी करून देत भावनांची मारून बांधून ठेवलेला होता. त्या बाणात मामा आलात मासे चोरायला. तो चोरता चोरता
ह्याच्यावर काय पडला का काय मारलं कुणी ती माहिती नाही, पण तो भाचा आला त्याच्या पाठीने त्याला शोध करायला. हा तू बघतो तो मामा त्याचा मेलेला, हा त्याचा करून मग तो पण तिथं सती गेला. हा त्याच्या बायका आल्या त्या पण तिथं सती गेल्या आणि त्यांनी ह्या देवस्थापन केला. तो ह्याचं कायमचा स्वरूपी आहे. आम्ही आज परत आलो होतो बांधण सुधारण्यासाठी. देवाला निवद दिला आहे. आता बघूया काय भेटतंय का, बांधून पडलेलं आहे का. चला आज दीपक दादा आणि मी चाललोय. आता इथे बघा, पहिले आमची शिला इथे होती, इथे ते आम्ही आता तिकडे पुढे घेतली आहे. मला दाखवतो इथे. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन समिंदर तनु नदी वळणाची ग. गर्द झाडीत दाट छाया सजला, अमराई परी माझी काया सजला. कोकणची चेडवा हो नाखवा, होळीच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चेडवा हो नाखवा, होळीच्या गोवाला कोकण दाखवा. अय्या हो, अय्या हो, अय्या हो, एक नागली. अय्या हो. रूप माझे जसे झलक कोकणची ग, मन जेवण चालू आहे.
तर भावांनो, आता तुम्ही म्हणत असाल की तुमच्याकडे शेत आहे, रान आहे, गावात तुम्ही तिथे चूल टाकली म्हणून तुम्ही असं गावरान चिकन मटन खाऊ शकता. पण त्यांच्याकडे शेत नाही, रान नाही, त्या माणसांनी काय करायचं? त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, ते म्हणजे हॉटेल शौर्यवाडा. हॉटेल शौर्यवाडा. कारण बेत गावाकडचं आहे. चुलीवरचं चिकन मटन सगळ्या प्रकारचं नॉनव्हेज असतं, गावरान चव जर तुम्हाला अनुभवायची असेल तर कुठं यायचं? हॉटेल शौर्यवाडा. हे गावरान. ए नाही, मला खायचंय आता. खायचं बस झालं. ए बंद कर. हॉटेल शौर्यवाडा. हॉटेल शौर्यवाड्याला या, खावा नॉनव्हेज. चल बस ये ना बाबा, कॅमेरामॅन भूक बीक लागली का नाही तुला? ये बाबा, ये लवकर ये भाई, ये भाई, ये बाबा शौर्यवाड्याला ये लवकर ये. बस बस बस. दीपदाने तर होली पेटवली. होली हे बघा, साफ साफ कर एकदम जागा चकाचक. होली होली. हां, ही दुसरी होली. 8 दिवस पूर्वी असा एक फाटा लावला चुलीला. हे बघा, इथून असा हा बघ केवढा आहे. 8 दिवस बघा नको आम्हाला. संध्याकाळपर्यंत ही माल पुरी भरली पाहिजे एवढी. आमचं अंडी फ्राय केले आहेत. अंडी बॉईल करतायत तेलामध्ये मस्तपैकी. दोन मेंबर 6 अंडी. ते अशा पडायला पाहिजे 10-15. पाणी टाकलं पडतील. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. करी चिंतने अन्न सेवित जावे, करी श्री हरी पाविजे तो स्वभावे. बोला पुंडलिक वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. ही मस्त ग्रेव्ही अंड्यांची. अंडी हे मास रस्सा. आयुष असं वाटलं. मच्छी फ्राय.
अंड्याचं दाखवत असतं हे अंडे हा का चिकन संपला. मासे 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 चिकन पार्टी नवीन तुमची गँग हा असा हा मच्छीचा हा